UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं अशीही शरद पवारांची यातना मागणी। पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल। शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बीडमधील हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार राज्यपालांचं सर्वपक्षीय नेत्यांना आश्वासन। धनंजय मुंडे सगळ्यांचे बॉस। चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजे छत्रपती यांची मागणी। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। तर चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता? कुणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळांची यावर प्रतिक्रिया। मनोज जरांगेंवर अंबाजोगाईमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। परळी आणि केज नंतर आता अंबाजोगाईत जरांगेंविरोधात गुन्हा। बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप केल्यामुळे गुन्हा दाखल। नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे आरोप फेटाळले। वाल्मिक कराडला कधीही भेटलो नाही। 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडेंना भेटलो। नितीन बिक्कड यांच्याकडून स्पष्टीकरण। महेश विघ्ने आणि मनोज वाघ अजून एसआयटीच्या तपास पथकात सहभागी नाहीत। बीड पोलीस दलातनं कार्यमुक्त न झाल्यामुळे एसआयटीमध्ये ते सहभागी झाले नाहीत। दोन्ही अधिकारी कराडच्या जवळचे, विरोधकांचा आरोप। खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी। मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदाराचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा, राऊतांची मागणी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय? खासदार संजय राऊतांचा सवाल। अजित पवारांनी मतदारांचा अपमान केला। अजित पवारांनी माफी मागावी, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांची मागणी। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे। परदेशात प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायचा हा मोदींना शौक आहे। सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।